गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे। जिल्ह्यात असे अवैध गर्भलिंग निदान केंद्र असतील तर ते शोधून काढावे, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी। तसेच गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टिंग ऑपरेशनची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात PCPNDT संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमचंद कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आविष्कार खंडारे आदी उपस्थित होते। दर 3 महिन्यांनी नियमितपणे सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी करावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व कागदपत्रे, अहवाल, दैनंदिन नोंदवही अतिशय गांभीर्याने तपासावेत। या कुठेही निष्काळजीपणा होऊ देऊ नका। तसेच अवैधरित्या चालणारे केंद्र शोधून काढण्यासाठी स्टिंग ऑपरेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे। यासाठी पोलीस विभाग किंवा इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे। 12 आठवड्यांच्या वर गर्भपात होत असलेल्या केंद्राला आवर्जून भेट देऊन तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। खबऱ्यांसाठी तसेच स्टिंग ऑपरेशनकरिता बक्षीस योजना, गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते। तसेच त्याने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने खातरजमा करून संबंधित व्यक्ती सोनोग्राफी केंद्रावर खटला दाखल झाल्यावर माहिती देणाऱ्या व्यक्तीस राज्य शासनातर्फे 1 लाख रुपये व चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 25,000 रुपये असे एकूण 1,25,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल। तसेच स्टिंग ऑपरेशनसाठी सहभाग होणाऱ्या गर्भवती महिलेस न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर शासनातर्फे 1 लाख रुपये आणि चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 25,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल। नागरिकांना आवाहन, जन्मापूर्वी मुलगा किंवा मुलगी आहे हे जाणून घेणे कायद्याने गुन्हा आहे। असा गुन्हा करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची माहिती टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800233475 वर, टोल फ्री क्रमांक 108-104 www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर, मनपा टोल फ्री क्रमांक 180025740010 किंवा 8530006063 या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार निवारण करता येऊ शकते।